श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात शिवपूजा, नामस्मरण, जप, व्रत आणि विशेष पारायण करण्याला महत्त्व आहे। श्रावण महिन्यात नवनाथ कथासार पारायण केले जाते। नवनाथांचे स्मरण केल्याने मनाला शांती मिळते, आनंद मिळतो आणि नाथांप्रती भक्तिभाव वाढतो। नाथ संप्रदायात नवनाथांना विशेष स्थान आहे। महाराष्ट्रातील परंपरेत मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चरपटीनाथ, गहिनीनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ आणि नागनाथ असे नवनाथ यांचा उल्लेख आढळतो। नाथांचे चरित्र वाचल्याने भक्ती, वैराग्य, सदाचार आणि गुरुभक्तीचा संदेश मिळतो। श्री नवनाथ कथासार नवनाथ संप्रदायातील नवनाथांच्या चमत्कारिक आणि प्रेरणादायक कथांचा एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे। या ग्रंथात नवनाथांच्या चमत्कारिक कथा सांगितल्या आहेत। हे पारायण कसे करावे आणि पारायणाची योग्य पद्धत कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। या ग्रंथाचे पारायण हे 9 दिवसात पूर्ण केले जाते। काही साधक 9 दिवसांचे पारायण न करता रोज 5 ते 100 ओव्या वाचन करतात। काही जण रोज एक अध्याय वाचतात। या ग्रंथातील प्रत्येक अध्याय विशिष्ट फलप्राप्तीसाठी वाचला जातो। जे भक्त नवनाथांचे पारायण करतात, श्रवण करतात, त्यांना दिव्य अनुभव येतो। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी नवनाथांच्या फोटोसमोर फुले तसेच हार अर्पण करावा, धूप अगरबत्ती लावावी, कलश स्थापन करावा, तसेच विड्याची पाने, सुपारी आणि अष्टगंध लावावा। देवासमोर सुंदर रांगोळी काढावी आणि समई लावावी। या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत। यात नवनारायणांनी कलियुगात मानव कल्याणासाठी अवतार घेतले। भगवान दत्तात्रय आणि श्री महादेव यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा नाथपंथ प्रथम नाथ मच्छिंद्रनाथ ते नागनाथ या नवनाथांच्या जन्मापासून ते त्यांच्या सिद्धीपर्यंतच्या कथा आहेत। या ग्रंथाच्या 40व्या अध्यायात त्यातील प्रत्येक अध्याय कोणत्या कार्यासाठी वाचावा याची सविस्तर माहिती दिली आहे। श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का असा प्रश्न बऱ्याच वेळा स्त्रियांच्या मनात येतो, परंतु नवनाथ भक्तिसार या ग्रंथात स्त्रियांनी वाचन करू नये असे कुठेही लिहिलेले नाही। त्यामुळे नवनाथ भक्तिसार हे स्त्री आणि पुरुष दोघेही वाचू शकतात। या श्रावणात नवनाथ भक्तिसार नक्की वाचा, त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। पारायणासाठी कठोर नियम हे सर्वांवर लागू होत नाहीत, कारण पारायण हे तरुण वर्ग आणि वृद्ध वर्ग या दोन्ही वर्गातील वाचक करत असतात। त्यामुळे काही लोकांना आरोग्याच्या समस्या असतात, त्यामुळे काही कठोर नियम पाळणे शक्य होत नाही। तरीही साधना करताना काही गोष्टी पाळल्यास मन एकाग्र होते। रोज ठराविक वेळी पारायण करावे, वाचनाची जागा स्वच्छ ठेवावी, मन शांत ठेवावे, शक्य तितके सात्विक आचरण ठेवावे, अनावश्यक वाद, राग आणि नकारात्मक विचार टाळावेत। पारायण हे अर्धवट सोडू नये, नियोजनाप्रमाणे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। काही कारणामुळे एखाद दिवशी वाचन झाले नाही तर मनामध्ये कोणताही गैरसमज करू नये। दुसऱ्या दिवशी श्रद्धेने वाचनास सुरुवात करावी, कारण नाथ हे क्षमाशील आहेत। तुम्ही देखील या श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण नक्की करा आणि तुम्हाला कोणता दिव्य अनुभव येतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।